गावदेवी वाकडी या संघानं आणि प्रथम निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा। या अगोदरचा तर सामना आपण करतो बघितला तर अतिशय अतिपतीचा सामना, मस्त मजा आली त्या मॅच मध्ये, इकडून तिकडून मॅच फिरली आणि अगदी शेवटच्या क्षणी शेवटच्या चेंडूवर क्रिकेट मधले जे काही सिद्धांत आहेत ते सिद्धांत आपल्याला पाहायला मिळाले। नक्कीच ठीक आहे, मला आपण नेहमी बघतो क्रिकेटमध्ये ज्यावेळेस जवळचे दोन संघ असतात, शिवाजीनगर आणि कस्तुरबा, म्हणजे अतिशय जवळचे संघ ज्यावेळेस असतात त्यावेळेस मैदानामध्ये ते एकमेकांचे असतात, परंतु खेळ अतिशय चांगला बघायला मिळतो आणि शेवटच्या चेंडूपर्यंत लढत सुरू होती। तर तो कसरकन संघ अंतिम क्षणी विजय झाला। विजय संघाचं आपण हार्दिक अभिनंदन करूया आणि तिसऱ्या सामन्याकडे आपण वळतो जिथे गावदेवी वाकडी संघानं नाडीतून द्वितीय प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि भातान श्रीदत्त भातान संघाच्या सलामीची जोडी मैदानातल्या तमाम क्रिकेट प्रेमींचं या सरपंच ट्रॉफीमध्ये सुदर्शन मात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक टुर्नामेंट या ठिकाणी आपण बघतो आणि ते सरपंच आहेत अनिल पाटील साहेब। आपण बघतोय म्हणजे काही ठिकाणी आपण बघतो की आयोजक असतात फक्त पाय लांब करून बसतात, पण इथे हे जे अनिल पाटील आहेत फक्त कोण येतात, आपण आलो तर ते उठले यायचं खरं तर त्यांना आपण म्हणजे असं म्हणतात की तुम्ही नतमस्तक व्हा मग तुम्ही शिखराची उंची गाठू शकता। नक्कीच संतोष, प्रामाणिकपणा आणि नतमस्तकपणा माणसाला शिखराच्या उंचीवर घेऊन जातो आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे आणि अनिल पाटील यांच्यामध्ये तो प्रामाणिकपणा, नतमस्तकपणा आणि दुसऱ्यांना रिस्पेक्ट देण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती आपण काल 2 रात्रींमध्ये या मॅचच्या आयोजनाच्या निमित्तानं इथं पाहतो। या मॅचला आता सुरुवात होते, श्रीदत्त भातान जय गावदेवी वाकडी संघानं नाणेफेक जिंकले, प्रथम निर्णय घेतला तो क्षेत्ररक्षणाचा। आमच्या बोर्लेचे पाहुणे नरेश पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर या। बोर्लेचे पाहुणे नरेश पाटील आमचे इथले लोकल कॉमेंटेटर आहेत, जयेश जरद ना, जयेश जरद। हा चेंडू उलटा चेंडू जमला पट्टा सरळ चेंडू जातो तो मिडविकेटच्या दिशेने सिंगल, त्याऐवजी चौकार जातोय, त्याचा पुरेपूर फायदा संघाच्या फलंदाजाला। निलेश भोईरला चौकार लगावला, वैयक्तिक संघाचं खातं 4 धावांवर नेऊन ठेवलेलं हा एअरपिन पद्धतीचा चेंडू फक्त कट केला, चेंडू जातो सरळ पॉइंट मध्ये, सिंगल रन मिळतो, चांगलं कॉम्बिनेशन आहे संतोष। एकही धाव या चेंडूवर मला वाटतं घेतलेली नाही, निर्धाव चेंडू निलेश भोईरला पहिला चौकार लगावला, त्यानंतर चेंडू निर्धाव जातो, रक्षात्मक पवित्रा त्याने धारण केला नाही, आदेश पुन्हा एकदा तयार। असा चेंडू बॅटवर जाऊन कट केला, चेंडू जातो पॉइंट आणि गलीच्या मधून सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षक धावतो पांडा करतो, उचलतो चेंडूची पेटी करतो, तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतात फलंदाज। आता थोडंसं आउटफील्ड स्लो झालेलं दिसतंय संतोष, जसजशी आता रात्र वाढत जाणार, 12च्या टोकाकडे आपण जसजसं जाणार तसतसा आता जे ड्यू फॅक्टर आहे ड्यू फॅक्टर आपल्याला इथे जाणवतो, आउटफील्ड फास्ट आहे त्यामुळे चेंडू सहज सीमारेषेच्या पलीकडे जात नाहीये। अशा वेळेला सिंगलला डबल मध्ये आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्व्हर्ट करतात हे दोन्ही फलंदाज निलेश आणि त्याचा सहकारी प्रवीण। हा चेंडू थोड्यात टाकला होता, बॅटची कट घेऊन चेंडू जातो फाईन लेग एरियामध्ये, शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं वाकडी संघाकडून, भरत पाटील याच्याकडून सिंगलनं धावसंख्या वधारतो श्रीदत्त भातान संघाची धावसंख्या बिनबाद 7। दमदार सुरुवात म्हणावी तशी नाही, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचे जे पहिले षटक आहे त्या षटकांमध्ये कमीत कमी 12 ते 13 धावा येणं अनिवार्य। गोलंदाज आदेश मत्सर थोडासा चाचपडतोय, अडचण निर्माण होते त्याला रनिंग ट्रॅक मध्ये, नौकार यांकडून गोलंदाजी करतोय, दुसरा एंड आपला एक्सप्रेस एंड आदेश मत्सर पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्ग। प्रवीण भोईर, आदेश तो प्रवीण भोईर, तमाम क्रिकेट रसिक या सामन्याचा आनंद घेतात। आदेशचा हा चेंडू ओव्हरफीट पद्धतीचा चेंडू काढून काढला, चेंडू सरळ जातोय तो लागांमध्ये, सिंगल घेतले, डबल ही घेतलेली आहे, 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत या आणि 2 धावांनी धावफलक वाढतो, धावसंख्या पोहोचते श्रीदत्त भातान संघाची बिनबाद 9। तमाम क्रिकेट रसिकांच्या साक्षीने हा सामना सुरू आहे, जय गावदेवी वाकडी वर्सेस श्रीदत्त भातान।
माहिती ही उत्तुंग असा गगनभेदी षटकार जबरदस्त फटका प्रहार केला पहिल्या चेंडूवर निलेशचा चौकार लगावला त्यानंतर दुहेरी घेतली सिंगल घेतली आता प्रवीण भाऊंनी दुहेरी धावा घेतल्यानंतर अचानक हल्ला चढवला दबाव भरून बसलेला वाघ जसा सावध बघतो की हरिण कुठे जात आहे इकडे जात आहे तिकडे जात आहे आणि तो हेरलं त्यानं आणि मोक्याच्या वेळेला उत्तुंग असा गगनभेदी षटकार मारून 15 धावांवर नेऊन ठेवलं ते श्रीदत्त भातान संघाला आदरणीय महेंद्र शेठ पाटील भोकरपाडा गणेश शेठ अगिवले हे मान्यवर व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत आणि भातांचे हिंगोली शहर अध्यक्ष आदरणीय बबनदादा मुकादम ज्यांच्या सौभाग्यवती रायगड जिल्हा परिषदेच्या सभापती आहेत आणि वसंतदादा काठवले सगळ्यांचं सगळं आवडतं व्यक्तिमत्व प्रेमळ मनमिळावू असं व्यक्तिमत्व अनिलने बबनदादांना आणि काठवलेंना जवळजवळ बसवलंय आत्तापासूनच हा आणि एकत्रच राहा ते म्हणतात की एकत्रच राहा मिलजुल के रहेंगे तो राज करेंगे गोलंदाज सचिन विवेक माफ करा विवेक विवेकचा हा अकुल टप्प्याचा चेंडू कट केला आहे चेंडू त्याच्या पॉइंट मध्ये सिंगल त्याऐवजी 2 धावा धावून पूर्ण करतात या 2 धावांनी विवेक पाटीलच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर 17 वर गाडी गेलेली आहे ती श्रीदत्त भातान संघाची भातान म्हटलं की चंद्रकांत भोईर अरुण पाटील आणि ज्यांनी भातान संघाचं नाव अगदी शिखरावर नेले ते कैलासवासी आमचे संजय भोईर त्यांची आठवण नक्कीच भातांचं नाव घेतल्यावर येते हो जबरदस्त पट्टा वरकर पद्धतीचा चेंडू होता वाईडिंग लांगांमध्ये जातो सिंगल घेतले दुसरी धाव येते तयारी होते छोट्या छोट्या मिस्टेक मोठं नुकसान भोगावं लागतं आपण बऱ्याच वेळेला बघितलेलं आणि तसंच होतं मैदानावर या छोट्याशा मिस्टेकनं एक धाव एक्स्ट्रा मोजावी लागते ती प्रतिस्पर्धी संघाला आणि श्रीदत्त भातान पोहोचतोय बिनबाद 19च्या घरात आदरणीय महेंद्र शेठ पाटील भोकरपाडा गणेश शेठ आगिले साहेब आपण इथे आलात त्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद वाईटचा इशारा पंचांकडून वाईटचा इशारा होतो या वाईटनं धावसंख्या वाढते श्रीदत्त भातान संघाची धावसंख्या पोहोचते 37व्या वाईट या टुर्नामेंट मधला असं आमचं कांचन पालकर इथे सांगतात आम्हाला उत्तमभूत माहिती कितवा वाईट कितवा नो कितवा बळी आणि कितवा षटकार आणि हा हेलिकॉप्टर शॉट जबरदस्त आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण लॉगआउट मध्ये टिपलेला एक चांगला फलंदाज बाद होतोय भातान संघाचा निलेश भोईर एक 5-20 अशी दमदार सुरुवात श्रीदत्त भातान संघाने केलेली आहे आणि पहिला मोहरा मात्र त्याला गमवावा लागलेला 7 चेंडूमध्ये 11 धावांची खेळी निलेश भोईरने केली एक चौकार लगावला प्रवीण भोईर अजूनही षटकार मारून विकेटवर तंबू ठोकवलाय आणि सतीश तावरे त्याच्या मदतीला जातात संतोष तावरे हे भातान संघाचे चाहते जातील त्या मैदानावर त्यांचे पाठीराखे म्हणून असतात वृत्तवेधचे संपादक आमचे मित्र अनिल पाटील सुनील पाटील बसलेले आहेत आणि हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता खाली राहिला होता हा चेंडू 22चा इशारा पंचांकडून येतोय आणि या 22नं धावसंख्या वाढते श्रीदत्त भातान संघाची धावसंख्या पोहोचते 1-21 भातांचे युवा नेते अनिल काठावले अरुण पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय दीपक आदरणीय जगदीश दाभरे उदय पाटील रमाकांतजी दाभरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हे मान्यवर व्यासपीठावर या सामन्याचा आनंद घेतात शॉर्टपिच चेंडू होता मारण्याचा प्रयत्न केला मिस झाला एकही रन या चेंडूवर मिळाले नाही आणि
या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर श्रीदत्त भातानं तो 21 एककडे बाद झाला. निलेश भोईर 7 चेंडूमध्ये 11 धावा त्यानं केला. प्रवीण भोईरने एक षटकार मारलेला. सतीश तावरे एक चेंडू खेळला, मात्र त्यानं अजून आपलं खातं काय खोललेलं नाही. पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून युट्यूबवर आनंद तारेकर या सामन्याचं प्रक्षेपण टिपतायत आणि तमाम संपूर्ण महाराष्ट्रवासियांना नव्हे तर भारतातील कानाकोपऱ्यात ही मॅच आपण आता बघतोय तो मोबाईलवर आणि कॉम्प्युटरवर. हो, जबरदस्त चेंडू यशस्वी केला. फलंदाज 3 बोल्ड झाला तो सतीश तावरे. सामना आपण बघितला. कसरखान संघानं विजय संपादन केला. काल बामणडोंगरी काल टीम गेलेली आहे टॉप 4 मध्ये आणि आज एकूण 10 टीम या मैदानावर खेळतील. त्यामधून कोण पुढे जाईल याकडे तमाम क्रिकेट रसिकांच्या नजर. हा सामना मात्र पहिल्या फेरीचा 3रा सामना मैदानावर रंगतो. श्रीदत्त भातान वर्सेस जय गावदेव वाकडी नाणेफेक जिंकली. वाकडी संघानं प्रथम निर्णय घेतला क्षेत्रक्षणाचा. श्रीदत्त भातांना 2 षटकांमध्ये धावा केलेल्या 21 प्रत्येक षटकामागची सरासरी 10.5. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. मात्र येणाऱ्या या 2 षटकांचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो ते रायगड क्रिकेटचे मराठी समालोचनाचे महागुरु संतोष चौधरी यांना. धन्यवाद. मारू दुसरं षटक टाकतो गोलंदाज सुकेश भोटी वाकडी गावदेव वाकडी आणि भाताने यांच्यामध्ये सुरू असेल. हा आजचा 3रा सामना आणि 3ऱ्या सामन्यातील 3रं षटक टाकतो तो गोलंदाज सुकेश भोटी. सुकेश भोटीच्या पहिल्याच चेंडूवर एक धाव घेतो तो फलंदाज प्रवीण एक षटकार मारला. 9 धावांवर खेळतो. 22 धावांवर जाऊन पोहोचतो तो श्रीदत्त भातान. खरं तर 9 स्टार्ट मिळाला होता. 15 धावा मिळाल्या होत्या पहिल्या षटकापर्यंत. त्यानंतर आलेले जो आदेशनं 15 धावा दिल्या होत्या परंतु विवेकनं मात्र लगाम लावला. 6 धावा दिल्या. 2 विकेट मिळवल्या त्या भातान संघाच्या. मात्र त्यावेळेस संतोष भातान संघानं त्याचं जे सातत्य यशाचं तर राखलं नाही. कुठेतरी त्यांना ब्रेक मिळाला आणि चांगली गोलंदाजी केली ती विवेकनं. समोरच्या बाजूला टाकला चेंडू चंद्रकांत भोईर मात्र आडव्या लाईनला मारला. चेंडू जातो तो लंगाच्या दिशेनं एक धाव मिळतो. चंद्रकांत भोईरला चंद्रकांत भोईरनं आपलं खातं उघडलं. 24 धावांवर जाऊन पोहोचतो तो श्रीदत्त भातान संघ. आपण बघितलं काल असं वाटलं की जुई संघ कालच्या रात्रीमध्ये जिंकेल. शेवटच्या चिमण्या मात्र गिरीश चिमण्या वगैरे चांगले खेळाडू होते परंतु जुई संघ हरला आणि बामणडोंगरी जिंकला. आणि आज आपण पहिला सामना बघितला आरोग्य आणि अष्टे त्याच्यामध्ये अष्टे जिंकला. दुसरा सामना बघितला शिवाजीनगर आणि कसळगड. अतिशय शेवटच्या चेंडूवर कसळगड संघ जिंकला. आणि त्यानंतर 3रा सामना आपण बघतो गावदेव वाकडी आणि श्रीदत्त भातान. दोन्ही पंच आपण बघतो शंकर म्हात्रे जुने क्रिकेट अजूनही खेळतात क्रिकेट. नाना पवार आणि हा फटका मारला बघा जबरदस्त फटका मारला. निर्विकेटला 3 क्षेत्रक्षक येत आहेत चेंडूवर आणि फलंदाज बाद होतोय तो प्रवीण भोईर. सारखं स्कोर विचारतात. भातानवाले चंद्रकांत भोईर जोपर्यंत षटकार चौकार मारणार ना तोपर्यंत स्कोर कसा पुढे जाईल. 3 विकेट आतापर्यंत गमावला त्या भातान संघाने षटकार मारण्याच्या नादामध्ये. आताच प्रवीण भोईर बाद झालाय. 9 धावा त्याने केल्या. आपल्या संघासाठी एक षटकार मारला. त्याबरोबर निलेश भोईरनं 11 धावा केल्या परंतु आलेच मात्र आता घालावत चालला भातान संघाचा. श्रीदत्त भातान चंद्रकांत भोईरनं सांगितलं काल की बऱ्याचशा मैदानावर आम्ही बरेचसे सामने जिंकले बरेचसे ट्रॉफी जिंकले आणि त्यांचं हे बाजूचं ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर त्यांनी पराजय कधी बघितलाच नाही. परंतु आज या सामन्यामध्ये आता त्यांना जर टिकायचं असेल तर या 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये दमदार फलंदाजी करावी लागेल. साजेसा खेळ करावा लागेल आणि त्याकडे लक्ष होतं चंद्रकांत भोईरचं. बघूया सुकेश भोटी समोरच्या बाजूला तयार. खोलवर टप्प्यातून चेंडू चंद्रकांत भोईर मात्र सेवन करतो. जमीनलगत फटका मारतो. 1 धाव घेतली. 1च धाव मिळाली चंद्रकांत भोईरला आणि 24 धाव होत आहेत त्या भातान संघाच्या. श्रीदत्त भातान आणि वाकडी गावदेव वाकडी यांच्यामध्ये 3रा सामना आपण बघतो. व्हॉट्सअपला अपडेट देतात आपल्या अरुण कडव जे आणि आनंद तारेकर
म्हणजे तमिळ टेनिसचे आनंद आरोगर फक्त क्षणचित्र टिकतात महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जातात ही आपण बघतो कसं त्यांची टुर्नामेंट सुकेश भोपी जबरदस्त पट्टा पुन्हा एकदा हा माहिती पडतात चौथ्या गोलंदाजी षटकारांना खातं खोलणार या स्पर्धेतला आजच्या दुसऱ्या दिवस आजचा 4 दिवसीय टुर्नामेंट सुरू राहणार 30 धावफलकावर लागतात एक जबरदस्त फटका मला लॉंगआउट करून आलेला आहे षटकार आले महेश भोतीने ओळखली की आता धावांची गरज आहे आणि मुकादममुळे मी वाट पाहत होते की त्यांना असं वाटतंय भारतामध्ये धावसंख्या कशी वाढेल परंतु बरेचसे असे प्रेक्षक आहेत की चांगलंच खेळ पुढे जिंकू वाकडी जिंकू किंवा भातान जिंकू परंतु शेवटपर्यंत मॅच कशी टाईट होईल याकडे प्रेक्षकांचं लक्ष कारण आज चेंडू खाली राहण्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन आज चेंडू कट केला लॉकअपच्या दिशेनं एक जागेतली दुसऱ्या जागेची धावतो चंद्रकांत गोविल बराचसा अनुभव ज्याच्याकडे 2 धावा मात्र पूर्ण करतोय आणि मॅच पोहोचते 8 वर तर भातान संघाची धावसंख्या 3 बाद 32 सांगतील कारगर आमचे गुणलेखक सांगतात 32 धावफलकावर लागतात भातान संघाच्या मालतोडे तिसरे षटक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा म्हणजे या षटकामध्ये आल्या त्या 11 धावा सुकेश भोपी यांच्या पहिल्या षटकामध्ये दिल्या होत्या त्या 15 धावा आदेश मस्कर वाकडी संघाचा आणि विवेक चांगली गोलंदाजी केली 6 धावा दिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा म्हणजे जवळजवळ 11 पेक्षा कमी धावांची सरासरी राखले की भातान संघाने मगाच्या सामन्यामध्ये आपण बघितलं की कसरकर संघाने शेवटच्या चेंडूवर मध्ये 4 षटकांमध्ये 30 धावांची गरज होती अशा वेळेस शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज आली होती तर या शेवटच्या षटकामध्ये किमान 12-15 धावा कराव्या लागतील श्रीकृष्ण भातांचा हा नक्कीच 12-15 धावा केलं तरच चेसेबल टार्गेट उभं राहील आणि त्यासाठी बबन मुकादम साहेब यांनी बक्षीस लावलेल्या या खेळाडूंना प्रत्येक षटकाराला 500 रुपये लगेच आणि मुकादम साहेबांचं स्वागत दाभडे साहेब या ठिकाणी बसले आमचे वसंत कटावले साहेब बरेचसे पाहुणे या ठिकाणी बसलेले आहेत तर सगळ्यांचं आपण ते सगळ्यांचं स्वागत करतोय मी इकडनं स्वागत करतोय आणि प्रेक्षकांचं स्वागत आपण बघतो प्रत्येक ठिकाणी टुर्नामेंट सुरू करतो पुस्तकांचं आयोजन अनिल पाटील साहेब जे प्रभारी सरपंच आहेत त्यांचे सगळे सहकारी वर्ग अतिशय देखणं आयोजन इथे आपल्याला पाहायला मिळतं फक्त आपल्याला लाईट मध्ये लाईट दिसल्यामुळे आपल्याला वाटतं परंतु याच्या मागची मेहनत भरपूर असते दरम्यान आज चेंडू चंद्रकांत म्हणतात मागे बाद होतो म्हणतात बॅटची कर घेऊन चेंडू मात्र घेऊन पकडला जातो यशाच्या मागे आणि चंद्रकांत घेऊन मात्र बाद होते 4 बाद 32 अशी अवस्था आहे ती भातात करायची प्रदीप आणि सायकलला तुम्हाला वाटतं स्ट्राईकला तर प्रदीप भोई 9 सेकंडला महेश भोईर 8 टावरवर खेळतोय एक षटका मारून गोलंदाज राहुल पाटील गावडे वाकडी संघाचा राहुल पाटीलला फक्त जास्त बाहेर चेंडू लागला आणि नाना पवार फक्त नाना पवार यांनी मात्र आपले दोन्ही हात जमिनीला समांतर केले 16 चेंडू असल्याचा इशारा केला 3 अवांतर धावा भातान संघाला आतापर्यंत मिळाले त्या वाकडी संघाकडून वाकडी संघाच्या विरुद्ध भातान संघाची धावसंख्या 4 बाद 34 विकेट मारा करतो 55 मारला चेंडू हवेमध्ये कुस्तीने मिळवला थोडासा पाठीमागे चंद्रशेखर 2 धावा मिळतात बरोबर कट्ट्यामध्ये ताकद नव्हती तेव्हा तिसरी धाव घेण्यासाठी फलंदाज थर्ड पडतो परंतु तिसरी धाव घेण्याच्या नादात बाद होतो तो फलंदाज 24 अशी धावसंख्या श्रीदत्त भातान संघाची तेव्हा फलंदाजीला थांबून ठेवलं जोपर्यंत दुसरा हात जात नाही तोपर्यंत हा बाहेर जाऊ शकत नाही लक्ष्मण रेषा आहे 2 धावांची पॅनल्टी आता चौघडा लागू करण्यात आले तुम्ही असं होतं ठिकाणी की फलंदाज बाद होऊन बाहेर येऊन बसला मैदानाच्या बाहेर आलं तर दुसरं जात नव्हता अशी परिस्थिती होती हा याला पाठवायचा काकाच्या बरोबर पाठवायचा का मामाच्या बरोबर पाठवायचा अशी परिस्थिती आता एक कडक नियम लावण्यात आले 12 प्लेअर आणल्या तरी 2 धावांची पॅनल्टी लगेच धावा देतात शूज नाही घातलं पेनल्टी टी शर्ट नाही घातलं पेनल्टी
गाड आतमध्ये कोण घालत गेलं तर पेनल्टी, कोण बाहेरचा पाठीराखा घालत गेला तरी पेनल्टी आहे. नक्कीच बघूया. आणि इथे नवीन फलंदाज झाला रमेश भोईर. याला टाकलेला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतो. गावदेवी वाकडी आपण भातान संघाच्या जास्त म्हणजे वाहवा करतो, परंतु वाकडी संघाचं त्याच्याकडे लक्ष नाही. त्यांचं लक्ष नाही चेंडू डॉट कसे टाकायचे, विकेट कशा घ्यायच्या, कारण पावडा संघ आहे गावदेवी वाकडी संघ आणि भातान संघ करता आपला जवळचा संघ आहे. बघूया क्रिकेट आहे युद्ध, शेवटी मैदानावर रणांगणात उतरला की समोरचा कोणी असतो तो शत्रूच असतो. गोलंदाज राहुल पाटील रायगड वगैरे विकेट मारा करतो. राहुल भोईला हा चेंडू बॅकफुटला जाऊन जमीन लगतचा फटका खेळला. एक डाव घेतले, दुसऱ्या डावसाठी धावतात दोन्ही गोलंदाज. चेंडूची टेस्ट चांगली होती, परंतु त्याच्या अगोदर पोहोचला आहे तो महेश भोईर. महेश भोईर पोहोचते 10 वर. तो श्रीदत्त भातान संघाची धावसंख्या 5 बाद. 37 चौथ्या षटकामधील 23 चेंडू शिल्लक, 2 चेंडू शिल्लक असावे. चौथ्या षटकात रोषवर आणल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. पहिला सामना आरिवली आणि आष्टे त्याच्यामध्ये आष्टे संघ जिंकला. दुसरा सामना शिवाजीनगर आणि कसळकर त्यांच्यामध्ये कसळकर संघ जिंकला. आणि तिसरा सामना आपण बघतो गावदेवी वाकडी आणि श्रीदत्त भाताण यांच्यामध्ये सुरू आहे. पहिल्या सत्रातील 2 चेंडू शिल्लक आहेत. नाणेफेक जिंकली ते वाकडी संघानं, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 5 फलंदाज आतापर्यंत 5 केले. धावसंख्या आहे ती 37. चेंडू होता, फायदा घेता आला नाही, लॉलीपॉप होता, परंतु एक धाव घेतले. दुसऱ्या धावसाठी धावता जबरदस्त विकेटच्या मध्ये धाव घेत आहेत. परंतु बघूया पोहोचला आहे मालकाने गोलंदाज महेश भोईर आणि रमेश भोईर. चांगले विकेटच्या मध्ये ताळमेळ म्हणजे गुड रनिंग मिडविन द विकेट. या 2 धावांनी 39 धावा होत आहेत त्या भातान संघाच्या. आणि शेवटचा 1 चेंडू शिल्लक असावा तो या चौथ्या षटकातील. 4 षटकांच्या सामन्यात आपण बघितलं त्याच्यामुळे की काल 5-5 षटकांचे सामने होते, परंतु आज मालकाने 10 संघ आहेत. काल 8 संघ होते, आज 10 संघ आहेत. उदय मालकाने 8 संघ आणि परवा 8 संघ असतील. आणि चांगले चांगले संघ आहेत. दुर्गे असेल, त्यानंतर कारगाव असेल, जावळे पोसरे असेल, चांगले सावळे. चेंडू सरळ पंतांच्या डोक्यावर मारलाय. लांबच्या मधून चेंडू होते. दुसऱ्या धावसाठी फलंदाज निघाला तो महेश भोईर आणि रमेश भोईर. 2 धावा घेतल्या, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतो. इथे मात्र चेंडू डेट गेलाय आणि 2 धावा मिळतात महेश भोईरला. महेश भोईर पोहोचतो 14 वर आणि संघाची धावसंख्या होते श्रीदत्त भाताण संघाची 5 बाद. 41 जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 42 धावांची गरज ती गावदेवी वाकडी संघाला. सरपंच ट्रॉफी 2017ची आजची ही दुसरी रात्र आणि या दुसऱ्या रात्रीमध्ये तमाम क्रिकेट रसिकांच्या साक्षीने हे सामने या मैदानावर खेळवले गेलेले आहेत. व्यासपीठावर पाहुण्यांची मांदियाळी जमलेली आहे. वसंत काटावले साहेब असतील, आमचे बबनभाई मुकादम यांचंही आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अरुण पाटील यांचे स्वागत कमिटीच्या वतीनं करण्यात येते. संभाजी पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी अरुण पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य भाताण यांचं स्वागत शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करावं. अरुण पाटील यांना विनंती आहे की सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ अशा स्वागताचा आपण स्वीकार करावा. गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं. अतिथी देवो भव. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं यथोचित स्वागत, यथोचित सन्मान या टुर्नामेंटच्या निमित्तानं या मैदानावर या सरपंच ट्रॉफी 2017 मध्ये केला जात आहे. यानंतर सुनील पाटील वृत्तवेधचे संपादक यांचंही स्वागत कमिटीच्या वतीनं मेघश्याम सावंत हे करतील. मेघश्याम पाटील हे करतील. मेघश्याम पाटील यांना मी विनंती करतो की यांनी सुनील पाटील वृत्तवेधचे संपादक यांचं आपण स्वागत करावं. सुनील पाटील यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. पुंडलिक पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी युवा नेते अनिल काठावले यांचं स्वागत करावं. अनिल काठावले यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या या छोट्याशा स्वागताचा स्वीकार करावा. स्वागत करू या सगळ्या जणांचे, जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी या शुभ समयाला
उपस्थित सर्व पाहुण्यांचे, नरेश पाटील बोरल्याचे आमचे पाहुणे, अजय भरत यांना मी विनंती करतो की त्यांनी नरेश पाटील यांचं स्वागत करावं. नरेश पाटील यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ असं स्वागताचं स्वरूप आहे. परत अनिल अनंत पाटील जे प्रभारी सरपंच आहेत त्यांना किती आपण त्यांची वाहवा करावी तेवढी कमीच आहे. संतोष, प्रत्येक आलेल्या पाहुण्याचा यथोचित असं स्वागत, त्यांचे सन्मान या व्यासपीठावर गेल्या म्हणजे कालपासून या व्यासपीठावर होतं. अजून 2 रात्री व्हायच्या आहेत आणि त्यांना त्यांचं जातीनं लक्ष आहे की मैदानात काय कमी पडत आहे, स्टेजवर काय कमी पडत आहे आणि काही कमी पडून न देणं हे त्यांचं काम आहे. चोखपणे ते बजावतात. नक्कीच आणि यानंतर जो चौथा सामना असेल आजच्या दिवसाचा पाले आणि कसरखंड दुसरी टीम आहे. हा, कसरखंड बी कसरखंड बी आहे आलेलं हे आणि कसरखंड शोधायच पण केले मला वाटतं पोलिसांच्या बरोबर. हारले का जिंकले? हारले होता है. हार जीत तो होती रहती है लेकिन खेळ खेळणं सबसे बड़ी बात आहे. नक्कीच मैदानामध्ये आपण खेळणार हार, विहार आणि व्यायाम या जर 3 गोष्टी आपल्या जर आयुष्यामध्ये असतील तर आपलं जीवन हे आरोग्यदायी होतं. नाही पैसा भरपूर आहे पण आरोग्य नाही, त्याच्यामुळे एकाला किंमत शून्य. आपण आता जे एकदा आरोग्यासाठी आपल्या पोलिटिकलचा लोगो रासायनिक पोलिटिकलचा आणि अनिल पटेल साहेबांना आत्ताच आमंत्रण देऊ आपण 27-28-29 अचानकच्या मैदानावर पोलिटिकलचे 36 संघ खेळणार आहेत. तर मुंबईतील 8 असतील, नवी मुंबईतील 8 असतील आणि रायगडमधील 16 असे 36 संघ खेळणार आहेत. आणि मला असं वाटतं 26, 27, 28ला अरुण पाटील यांच्या पण मॅचेस आहेत भातांना. त्यांनी अजून एकदम डिक्लेअर केलं नाही तर त्याने अंदाजित तारीख त्यांची 26, 27, 28 असू शकते. मैदानावर आपण ओळखूया 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे ती वाकडी संघाला जिंकण्यासाठी. आणि आपले कांचन तालकर आपल्याला माहिती पुरवतात की हा तो वाकडी संघ आहे. या वाकडी संघामध्ये भरत, रुकेश, योगेश, अमित, आतिश असे काही आंघोळ आहेत, असे काही स्फोटक फलंदाज आहेत की त्यांच्यामध्ये 100 धावा करायची पण क्षमता आहे. मागील आठवड्यामध्ये खानावळला त्यांनी 105 धावांची खेळी केलेली. म्हणजे हे जे त्यांच्या समोर जे टार्गेट आहे 42 धावांचं ते कदाचित त्यांना छोटं वाटत असेल, परंतु जर का भातान संघानं जर सटीक लाईनची गोलंदाजी केली तर या मॅच मध्ये मजा येईल. चेंडू सोपवला प्रवीण भोईरच्या हातामध्ये. भरत पाटील तयार. हा शॉर्टपिच चेंडू कट केलाय. चेंडू जातो सरळ स्क्वेअर लेग मध्ये. 1 धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पहिल्याच चेंडूवर धावून पूर्ण करतात ते वाकडी संघाचे फलंदाज. आपण बघितलं संतोष की प्रवीण भोईरने चेंडू स्लो केला. आखून टप्प्याचा चेंडू होता, त्याला जोरदार हिट जोरदार फटका मारण्याच्या ऐवजी फक्त कट केला. जास्त तो चेंडू ढकलला आणि भोईर धाव त्यांनी घेतली. 24 चेंडू 40 धावांचं समीकरण होतं. आता समीकरण बघा 23 चेंडू मध्ये 40 धावांची गरज. प्रवीणचा हा चेंडू जमिनीचा फटका मारला. वाईड इस्लामाबादमध्ये चेंडू जातो. सिंगल काढली, डबल जोरात काढलेली आहे. 3री धाव मिळू शकणार नाही आणि सुंदर थ्रो सरळ चेंडू जातोय तो गोलंदाजाच्या हातामध्ये. चांगलं क्रिकेट आपल्याला सगळं पाहायला मिळतं. त्याच्यामुळे आपण म्हणाल की सुंदर थ्रो करतो. हे 2 फटके आपण बघितलं तर त्यामध्ये हे 2 फटके मारले. तो फलंदाज भरत पाटील हीच तर काही आहे ना युक्ती. तुम्ही ताकदीच्या पेक्षा युक्तीचा वापर करणं फार गरजेचं असतं क्रिकेटमध्ये आणि तेच करण्याचा प्रयत्न करत फलंदाज. हा चेंडू मात्र मिस झाला त्याच्याकडून. बऱ्याच वेळेला एका मोठ्या क्रिकेटरला विचारलं होतं की तुम्ही क्षेत्ररक्षक लावल्यानंतर तुम्ही जेव्हा फलंदाजीला उतरता तेव्हा तुम्हाला काय दिसतं, क्षेत्ररक्षक दिसतात का? तेव्हा त्यानं मार्मिक उत्तर दिलं, मला क्षेत्ररक्षक नाही दिसत, मला दिसतात त्या गॅप. हे गॅप मध्ये फक्त चेंडू ढकलायचे आणि धावा जमा करायचे. हे तंत्र हल्ली विकसित झालेलं आहे. तुमच्या बाहेरचा चेंडू मेडन, 2 चेंडू मेडन टाकले. आपण वाहवा फलंदाजांची गरज होतो आणि आता प्रवीण भोईर गोलंदाज हवी झालेला. त्याच्यामुळे कांचन तारकरांनी सांगितलं की 100 धावा करण्याची क्षमता आहे. परंतु प्रत्येक दिवस असतो लक्षण असतं तुमचे लक फॅक्टर पण नशिबाचे पण 7 लागते. आणि कधी कधी असं होतं की लो स्कोरिंगची मॅच असते, टाईट होते. लो स्कोरिंगच्या मॅच बऱ्याचशा आपण टफ होताना बघितलेले. प्रवीण भोईरचा हा चेंडू शॉर्टपिच चेंडू हवेत मारला. क्षेत्ररक्षक धावतात. 2 क्षेत्ररक्षक आलेत मात्र सेफ शॉट म्हणावं लागेल. दोघांच्या मध्ये चेंडू पडला. 2 धावा या चेंडूवर धावून पूर्ण केलेत फलंदाजांनी. 2 धावा भरत पाटीलच्या खात्यावर. भरत पाटील खेळतो वैयक्तिक 6 वर. अतिश
जमदाडेने अजून आपलं खातं खोललेलं नाही आणि संघ पोहोचलेला आहे वाकडी 6च्या घरात. बिनबाद 6 19 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे आणि हाही चेंडू मैदान टाकतोय. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन भातान संघाकडून. जबरदस्त फलंदाजी. पहिल्या चेंडूवर असं वाटलं की इरादे स्पष्ट केले होते ते भरत पाटीलने, परंतु 3 चेंडूवर 2-2 धावा आणि 3 बॅट चेंडू. मात्र अहमद राखली ती भातान संघाची 3 चेंडूची आणि 6 धावा 42 धावांचा पाठलाग करताना आपण बघितलं 10.5 धावांची सरासरी प्रत्येक षटकामध्ये राखायची आणि अशा वेळी 6 धावा फक्त पहिल्या षटकामध्ये दिल्या. त्या प्रवीण भोईर या गोलंदाजानं सुजत भातान संघाच्या. नक्कीच आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो ना की फलंदाजांचे दिवस आले, कुठे आले. भातान संघाच्या या प्रवीण भोईरने दाखवून दिलेलं आहे की आंबे किसी से कम नाही. आंबेने हे उठता दम सुरेख गोलंदाजी केली. पहिलं षटक खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेच होतं, कंपल्सरी पॉवर प्ले. याच्यामध्ये फलंदाज जास्तीत जास्त धावा कुठून काढतात, पण इथे वेगळं बघायला मिळालं. भरत पाटील आपण बघितलं जाऊदेवी वाकडी संघाचा जो फलंदाज आहे खरं तर त्याने 3 चेंडूवर 2-2 धावा घेतल्या, परंतु 3 चेंडू त्याने निर्धाव घालवले आणि या 4 षटकांच्या क्रिकेटमध्ये 1-2 चेंडू निर्धाव घालवणे म्हणजे धोक्याचा इशारा असतो त्या संघासाठी. आणि धोका झाला की पहिल्या षटकामध्ये जेव्हा सुरुवात झाली तेव्हा 10.5 धावांचा आस्किंग रेट होता. आता मात्र परिस्थिती बघा 12 धावांची सरासरी आता राखावी लागणार आहे. यानंतर जो सामना होणार आहे पाली आणि कसलखंड आणि पाली दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी समालोचन करतो. समोर लगेचच या. पाली आणि वडील जो क्रिकेट संघ कसायचा तब्बल बघा परिस्थिती 18 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे वाकडीला जिंकण्यासाठी. भातान संघाविरुद्ध भातांच्या 3 टीम आहेत. जे हनुमान, गावठाण आणि श्रीमंत भातान. हो 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 जबरदस्त रिव्हर्सचा फटका अगदी थोडस मला वाटतं आणि हा शॉट हा चेंडू पडला. 1 बाउन्सचा हा चौका. त्याच्यामुळे 2 मिनिटांसाठी आपणाला थांबवणार आहे. पाली आणि कसलखंड संघ कसलखंड आहे. आपणाला विनंती केली जाते की लवकरात लवकर नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. धन्यवाद रोशन. हातामध्ये सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये रिव्हर्सलचा फटका पुन्हा तसाच ज्या फटका त्याला अगोदर मारला होता तिथे थोडासा शॉट पडला. त्याचा रस्ता आता पुन्हा काढण्याचा प्रयत्न केला मात्र गोलंदाज चतुर निघाला महेश भोईर. त्यानं ओळखलं रिव्हर्सलच्या तयारीमध्ये थोडासा स्लो केला चेंडू, अजून थोडा शॉट केला आणि बॅट आणि चेंडूचं मेलफूट बरोबर जमलं नाही. बरोबर जमलं नाही, लागलं जमलं बसपूट पण ते बरोबर जमलं नाही आणि हा या चेंडूवर एकही धाव मिळाली नाही. महेश भोईर तयार. महेश तू आम्ही अतिशनं हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. बॅटची कड घेऊन चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेनं. शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडू कलेक्ट केला जातो. सिंगल मिळते. त्या सिंगलला हळूच धावसंख्या वाढते. वाकडी संघाची 11 बिनबाद 11 ही एक जमेची बाजू आहे वाकडी संघाची. समीकरण आता झालेलं आहे 15 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे ती वाकडी संघाला जिंकण्यासाठी. महेश भोईर भातांचा महेश भोईर वारकर पद्धतीचा चेंडू टाकला त्यानं. जमीन लगतचा फटका हा खेळला. फलंदाज भरत पाटील सिंगल त्यानं काढलेले. भरत पाटील शांत खेळतात, अजिबात त्यांनी प्रेशर घेतलेलं नाही. हार्ड हिटिंगचा त्यांनी प्रयत्न केला नाही. मात्र धावफलक सतत त्याने हलता ठेवलेला आहे. स्कोरकार्ड सतत हलता ठेवलेला आहे तो भरत पाटील आणि आतिशनं. हा चेंडू गणपत दाभणे यांच्या शुभहस्ते आदरणीय रमाकांतजी दामणे साहेब यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय आणि मैदानात गोंधळ. सिंगलच्या ऐवजी 2 धावा मोजाव्या लागलेल्या आहेत भातान संघाला आणि समीकरण
त्याच्यामुळे झेल पहिला मला 28 चेंडूची फेक पण खराब, झेल पण सुटला आणि जिथे एकही धाव नाही तिथे 2 धावा मात्र मिळाल्या त्या वाकडी संघाला. गेली गेलं तूप गेलं, हाती राहिलं दुभाटणं अशी परिस्थिती झाली आहे की भातान संघाची. भातान संघ हाकेच्या अंतरावर आहे, जिंकायचं असेल तर मेहनत करावी लागणार. हा चेंडू महेशचा रिव्हर्सिसचा फटका मात्र क्षेत्ररक्षक चप्पल अंतिम क्षणी चेंडूला हात घातला क्षेत्ररक्षकाने आणि चेंडू अडवला असं वाटेल चौकार जातोय की काय. मात्र सिंगल या चेंडूवर मिळतो. या सिंगलला धावसंख्या हळूच वाढते. वाकडे संघाची धावसंख्या बिनबाद 15, जिंकण्यासाठी अजूनही येणाऱ्या 12 चेंडूमध्ये म्हणजे 2 षटकांमध्ये 27 धावांची गरज. बघा संतोष 105 धावा करणारा संघ वाकडी, ज्याचा इतिहास सांगतोय त्यांचं शौर्य गाथा. मात्र या मैदानावर आता ते कुठेतरी बॅकफुटवर गेलेलं आहे. पण नक्कीच मागच्या आठवड्यामध्ये मी आपल्या मोपाड्याच्या मैदानात टुर्नामेंट बघितली होती. प्रत्येक मॅच मध्ये 10-15 षटकार बसायचे. अशा वेळेस जड चेंडू म्हणजे हेवी चेंडू वापरला जातो आणि मग कुठलाही फलंदाज म्हणजे आडवा चेंडूवा बॅटला षटकार मारण्याची क्षमता असते. परंतु या मैदानावर खेळपट्टी आपण बघतो, खेळपट्टी आता गोलंदाजांना साथ देण्यास सुरुवात झालेली आहे. आता वाकडी संघाला जिंकायचं असेल तर 12 चेंडूमध्ये 27 धाव म्हणजे 13.5 धावांची सरासरी राखावी लागेल. सलामीची जोडी मैदानात आहे. खरं तर दोन्ही जे फलंदाज भरत पाटील आणि आतिश जमदाडे वाकडी संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज जम बसलेला आहे. परंतु आता त्यांना सरासरी वाढवावी लागेल, वेग वाढवावा लागेल. जसं प्रवीण दिवाळे सांगतात एक्सिलेटरवरचा ताव वाढवावा लागेल. जसं पाठीमागे एक्सप्रेस हायवे आहे, त्या एक्सप्रेस हायवेला जर आपण 40च्या स्पीडने गेलो तर मागचा येऊन उडवेल. तसं इथे मागच्याने उडवण्यापेक्षा आपण स्पीड वापरला पाहिजे, जमान्याबरोबर चाललं पाहिजे. रोशन काय कौस्तुभ पाटील कुठे असतील तर तरी संपर्क साधायचा आहे कॉमेडी बॉक्सची. गोलंदाज तयारच होईल. आपण श्रीदत्त बाजार आणि गावदेव वाकडी यांच्यामध्ये सुरू असलेला सामना आहे. पाहुणा संघ तर एक आपला जवळच संघ भातान संघ. परंतु आता 12 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. गावदेव वाकडी सकाळी सफल झाला. फलंदाज मिडविकेटच्या वरून मारला जातो, क्षेत्र चेंडूच्या खाली येतो आणि फलंदाज बाद होतो. गावदेव वाकडी संघाचा आतिश जमदाडे. मैदानात आपण आतिश जो बाद झाला आणि आता अमित मैदानाकडे होतो. दोघं थोडे भाऊ आहेत, ट्विन्स आहेत. जसे मार्क वा स्टीव हे बंधू आपण बघतो, नंतर फ्लावर बंधू इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तसे हे दोन्ही ट्विन्स आणि आपल्या पुराड्याचे आतिश आणि सतीश ना ठाकूर बरेचसे. आणि खरंच आपण बघितलं जोडी जे भाऊ बरेचसे आपण बघितलं जोडीच्या छोट्या मोठ्या जोडीचे आपण बघतो. परंतु बरेचसे असे आहेत की एकत्र फिरताना आपण त्यांना बघतो. हा दरम्यान आज चेंडू जबरदस्त फटका मारला पुन्हा मिडविकेट आणि लॉंग मध्ये तोच क्षेत्ररक्षकाने पुन्हा दुसरा गोल. क्रिकेटमध्ये आपण बरेच वेळा बघतो की पहिला बाद झाला की दुसरा लगेच बाद होतो. जमलेली जोडीतला दुसरा फलंदाज बाद होतो. भरत पाटील आणि कांचन तारकेने सांगितलं की 100 धावा करणारा हा संघ वाकडी संघ 42 धावांचा पाठलाग करताना मात्र अडकड कुठेतरी जायबंद झाला होता भातान संघासोबत. योगेश पवार योगेश पवार आपण कोणता आणि हा योगेश पवार घेतो आपल्या संघाचं खातं उघडतो आणि स्वतःचं खातं उघडतो आणि एका धावाने संघाची धावसंख्या वाढतो. धावसंख्या तिथे 16 जिंकण्यासाठी आता 26 धावांची गरज आहे. परंतु 9 चेंडूमध्ये 26 धावा जर पूर्ण करायची असेल तर वाकडी संघाला या 3 चेंडूमध्ये किमान 10 धावा तरी करावं लागतील. तर या सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये काहीतरी करामत करू शकतो तो गावदेव वाकडी संघ. स्ट्राईक एंडला असलेला फलंदाज योगेश पवार आणि अमित जमदाडे हे 2 फलंदाज आहेत. आता स्ट्राईक एंडला आहे योगेश. योगेशने जबरदस्त फटका मारला. आवाज आल्या ते वाटलं की आज चेंडू मैदानाच्या बाहेर जाणार. इकडे 10 धावा आल्या तर या सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये काहीतरी होईल आणि या षटकारांना मात्र दिलासा दिलाय तो गावदेव वाकडी संघाला. आज चेंडू 20 धावांची गरज जातो मात्र होईल प्रदीप होईल गोलंदाजी करतो. रॅकेटवर विकेट मारा करतो. सुंदर चेंडू टाकला, थोडासा शॉर्ट चेंडू टाकला आणि पकडून ठेवलं खरं तो फलंदाज. त्यानं बघितलं जोशामध्ये आला फलंदाज हा पुढे येणार, त्याच्या अजूनही आपण टप्प्याचा चेंडू टाकला आणि फसवलं त्या योगेशला. 7 चेंडू 20 धावांची गरज. क्रिकेटचा वादन आणि वाकडी 7 चेंडू 20 धावांची गरज असताना त्या घेऊन चेंडू इथे
फलंदाज बाद होते योगेश. भातान संघाचं असं झालं की फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. पहिल्यापासून त्यांनी दबदबा ठेवला. आक्रमण हात बचाव खरं तर फलंदाजाचं तंत्र आहे पण हे गोलंदाजांनी इथे वापरला आणि सुरुवातीपासून तिखट मारा केला. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. झेल लॉंगांना झेल अतिशय चांगले टिपले गेले आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी करत आता जे समीकरण खरं 6-4-5 असं पाहिजे होतं ते 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असं वाकडेला नेऊन ठेवलं. 6 चेंडू 20 धावांची गरज. सुकेश भोटी मालतात फलंदाज नॉन स्ट्राईक स्ट्राईक केला तो आम्ही जमदाडे आणि गोलंदाज होतो भातान संघाचा समीर भोईर सगळे भोईर गोलंदाज आहेत. पहिला प्रवीण भोईर त्यानंतर महेश भोईर प्रदीप भोईर आणि त्यानंतर समीर भोईर. तर ते तिसरं षटक ते टाकलं गोलंदाज प्रदीप भोईरला खरं एक षटकाराचा मार घेऊन फक्त 7 धावा दिल्या आणि 3 विकेट घेतले होतं वाकडी संघाचा. आता 5 चेंडू 20 धावांची गरज. कांचन तारखेला सांगितलं की 100 धावा करणारा हा संघ. मला असं वाटतं तिसऱ्या षटकात मॅच संपते की काय. प्रत्येक ग्राउंड वेगळं असतं प्रत्येक दिवस वेगळा असतो आणि हा बघा मारला पटका चांगला पटका मारला परंतु तितकाच चांगला गोल आणि टाळ्या वाजवतात भातान संघाचे पाठीराखे. आता 4 चेंडू आणि 20 धावांची गरज. पाठलाग करताना आतापर्यंत आपण बघतो 3.2 चेंडू म्हणजे 20 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत आणि 20 चेंडू मध्ये फक्त धावा झाल्यात त्या 22. म्हणजे पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 6 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 9. तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा. जप बसलेली जोडी असं वाटलं होतं भरत पाटील आणि आतिश जमदाडे जी सलामीची जोडी होती इतके संयमी खेळत होते असं वाटलं की विजय घेऊन बाहेर पडतील. कॉन्फिडन्स वाटत होता. 4 चेंडू 20 धावांची गरज. आता मात्र कठीण होत चालले अवघड आणि ते 75 दात मागे जाते. पंच पण आता श्रीदत्त भातान संघाच्या बाजूने करून देतात आणि फलंदाज संतोष. खरं तर वाकडी संघामध्ये भरत ऋकेश योगेश आम्ही सतीश बॅटिंग लाईन फुल आहे. पण झालं काय परीक्षेमध्ये आपण बघा परीक्षा असते फेब्रुवारीला 10वीची आणि आपल्याला कॉलेज सुरू होतं जूनला. आपण म्हणतो पुढच्या महिन्यात अभ्यास करू पुढच्या महिन्यात अरे जानेवारी आली तरी अभ्यास आपला होत नाही. आणि बरेचसे जे म्हणजे विद्यार्थी असतात मग पेपरचे सकाळी अभ्यास रस्त्याने चालताना पण अभ्यास करतात खाली पण बघत नाही अगोदर करत नाही पण त्या दिवशी करायला बघतात आणि आपले सांगतात निवृत्ती महाराज म्हणजे पेपर इथे असतो का आणि कॉपी भुगोलची घेऊन जातात अशी परिस्थिती होते. तर आपण मैदानात आता बघू 3 चेंडू 20 धावा. सामना तर थोडासा पलटने मार्क घेतले होते भातान संघाच्या बाजूनं परंतु काही करायला दाखवू शकतो. शेवटपर्यंत कमी धावांनी कसा म्हणजे पराभव कसं होईल याकडे लक्ष. परंतु इथे मात्र पाठलाग केला जातो. 2 धावा पूर्ण केल्या जातात. आता 2 चेंडू आणि 18 धावांची गरज. क्रिकेटमध्ये असे कुठले फटके नाही याची 9 धावा देऊन जातील परंतु क्रिकेट आहे बघूया एखादा व्हाईट बॉल एखादा 9 बॉल वगैरे करू शकतो. 2 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. भातान संघाचे पाठीराखे मात्र खुशीमध्ये एखादा चमत्कारच काहीतरी वाकडीसाठी काहीतरी शुभ बातम्या आणू शकतो. अन्यथा श्रीदत्त भातान विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. नक्कीच 2 चेंडू 18 धावांची गरज. डावखुरा गोलंदाज आहे आणि उंचावरून मारलाय चेंडू परंतु उंची जास्त आणि लांबी कमी आहे आणि इथे मात्र चांगला प्रयत्न होता गोल घेण्याचा परंतु प्रयत्न अपेक्षेपर्यंत चांगला प्रयत्न होता कारण चेंडू जास्त वेळ हवेमध्ये होता आणि 1 धाव मिळते. आता 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज होती. वाकडी संघाला खरं तर पावणा संघ होता. सांगितलं कांचन पारकर की म्हणजे फलंदाजीचा तोफखाना असलेला संघ आहे परंतु क्रिकेट आहे अनिश्चितता भरलेला खेळ आहे. कधी एखादा संघ 100 धावांपर्यंत कधी 25 धावाही होत नाहीत आणि इथं मात्र हा सामना जिंकला तो श्रीदत्त भातान संघाला. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. वाकडी संघाचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.
असो. हॅलो, मॅन ऑफ द मॅच आत्ता जो सामना झाला त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच श्रीदत्त भातान संघाचा गोलंदाज ज्याने 3 विकेट महत्वाच्या मिळवल्या. वाकडी संघाचा तो प्रदीप भोईर याला विनंती आहे की त्याने व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं. चंद्रकांत भोईर यांना कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट ऑफ लक फॉर युअर नेक्स्ट मॅच. आणि बाईसाहेब वाटतं की आमचे बबनभाई मुकादम इथे बसलेले आहेत क्रिकेटच्या माध्यमातून. मोठी पाठराखण असते त्यांची. आणि बबनभाई मुकादम आपण इथे आलात, वसंतदादा कांडवले साहेब आहेत, तर प्रदीप भोईर याला ट्रॉफी देण्यासाठी मी आमंत्रित करेन. आदरणीय मान्यवर जेवत नाही का आता कोणाची मॅच आहे? मॅच कोणती आता? कसर आदरणीय वसंतदादा कांडवले साहेब यांच्या शुभ असते ही ट्रॉफी देण्यात येणार आहे. तर पाली वर्ष कसरकड पाली कोणते कसं आदरणीय बबनभाई मुकादम यांना विनंती करणे या क्रिकेटच्या माध्यमातून पहिलेच वर्ष आहे बबनभाई मुकादम आणि आनंददादा पाटील यांना अतिशय जबरदस्त या टुर्नामेंटचं ऑर्गनाईज केलेलं आहे. तर सुरेख आयोजन आहे, पहिलं वर्ष आहे. तर आदरणीय बबनभाई मुकादम यांना क्रिकेटच्या माध्यमातून 2 संघांचं मार्गदर्शन करण्यासाठी मी वरून आमंत्रण करणार आहे. नमस्कार. आज या टुर्नामेंट शिबिराचं आयोजन कसरखंड घोडीदेव क्रिकेट संघाने इतकं खूप सुंदर आयोजन केलेलं आहे त्याबद्दल सरपंच अनिल पाटील यांचं अभिनंदन. आणि आज सांगायचं झालं